साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसते। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खळबळजनक दावे केलेले आहेत। तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी नेमके कोणते आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे खळबळ का उडाली आहे, बघूया एक सविस्तर रिपोर्ट। याच्यातली जी रची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय। आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता। चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत, पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केलाय। डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर आणि तिने लिहिलेल्या पत्रावरील हस्ताक्षरात तफावत असल्याचा मोठा दावा अंधारेंनी केलाय। अंधारेंनी डॉक्टरच्या हातावरच्या सुसाईड नोटमधील निरीक्षक शब्द आणि जिवंत असताना डॉक्टरने लिहिलेल्या पत्रावरील निरीक्षक शब्दाचे बारकावे पत्रकार परिषदेत मांडले। त्यामुळे महिला डॉक्टरच्या हातावरचं हस्ताक्षर नेमकं कुणाचं आहे असा खडा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। हा निरीक्षक शब्द, तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा, तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी रची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय। हे काम पोलिसांचं आहे, मी सोपं करून देते पोलिसांना। 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे। अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे। महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलंय। चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये आंदोलन सुरू आहे। चाकणकरांनी डॉक्टर महिलेचा अपमान केला असा आरोप आंदोलकांचा असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय। प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं, पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत। ती सकाळी 10 पासून आहेत, जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर महिलेच्या सीडीआर संदर्भातली माहिती दिली। डॉक्टरांनी दोन्ही संशयित आरोपींमध्ये संवाद सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। दरम्यान यावरून अंधारेंनी सवाल उपस्थित केलेत। पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता। भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल
तो मोबाईल आणि तिचं जे काही CDR असेल ते लीक करायचा. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरनं अंधारेंनी मोठे दावे केलेत. तसंच रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते. निंबाळकरांवर केलेल्या आरोपांनंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आज पुन्हा हक्कभंगाची नोटीस आल्याचं अंधारेंनी म्हटलंय. काल अचानक माझ्या घरी पुन्हा एक नोटीस आली आहे आणि ती हक्कभंगाची नोटीस आली आहे. फार विशेष आहे. अनिल बोरनारेजींच्या सहीने बहुतेक ती नोटीस आहे. मी अजून ती हातात घेतली नाही कारण मी मुंबईत आहे आणि नोटीस पुण्यात आलेली आहे. एक दुसरी घडामोड, 50 कोटीच्या दाव्याची नोटीससुद्धा अगदी अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते. सुषमा अंधारेंकडून आत्महत्या प्रकरणावरून खळबळजनक आरोपांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबाशी फोनवरनं संवाद साधला. यावेळी डॉक्टर महिलेच्या वडिलांनी राहुल गांधींकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. न्याय देऊ म्हणले. हो, काय विचार तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा म्हणले, आम्ही न्यायच मिळवून देऊ तुम्हाला. हो. किती वेळ झालं बोलणं? 4-5 मिनिटं बोललो. 5-6 काय जे मला काय कळत नाही एवढं पण बोललो. तुम्ही काय काय मागणी केली होती? मागणी आता तिथे ती हिंदी बोलते ते आता पोरांनी ते. तुम्ही मराठीतून बोलले. हो. ते ऐकून घेतलं त्यांनी तुमचं? हो, मी एकच मागणी केली, माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि ते आरोपी त्यांना फाशीची शिक्षा, एवढंच नाही. सुषमा अंधारेंनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत डॉक्टरची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त केला. तर सुसाईड नोट आणि डॉक्टरच्या पत्रामधील निरीक्षक या शब्दावरून त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केलेत. त्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.